सायमाई सकाळ. तर आत्ता वाजल्यात 5. तर आता मस्तपैकी आंघोळ वगैरे करून मस्त फ्रेश झालो आहे. तर आता इकडे तयारी करतायत. थोड्या वेळेला तयारी करून पालखी आरती करायला जाणार. आरती केल्यानंतर चहा नाश्ता करणार मस्तपैकी, काय असेल ते टोस्ट वगैरे. तर ते खाऊन आम्ही जाणार पुढे. आणि मग सकाळचा जो नाश्ता आहे तो ते करायला जाणार, आम्ही खायला जाणार म्हणजे. सो भेटूया नाश्त्याच्या स्पॉटला. सो आता सो इकडे आता तयारी चालू आहे निघण्याची. साईराम साईराम. तर आता आमचा आज दुसरा दिवस आहे. तर आज कालचा पहिला दिवस होता. सो आता मस्तपैकी किल्ला वगैरे लावतो. आमच्या ताईने लाडू आणलेत आम्हाला खायला. साईराम. साईराम. आरती वगैरे झाले आहे. तर आता मस्तपैकी चहा वगैरे पितो आणि मग पुढचा प्रवास चालू करतो आम्ही. देतो का? साईराम 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 साईराम. प्रसाद दिलं होतं साईबाबाचा, तरी खाला नाही प्रसाद. तर आता थोड्या वेळाच आम्ही निघणार आहे. सलामी वगैरे घेतलं आहे. तर आता सायमाई सकाळ. तर आज आपला दुसरा दिवस आहे. त्यात आम्ही नाश्त्याच्या स्पॉटवर आता अर्धा एक पाऊण तासात पोचणार आहे. तर आता चालतोय. काका आलेत आमचे पदयात्रेचे मेन. साईराम काका. जय साईराम. जय साईराम. काकांना काय बोलायचं का जीवनामध्ये पुढे चालायचं? पालखीबद्दल काय अनुभव सांगू. किती वर्ष झालं असते आपल्या पालखीला? मी 95 पासून पालखी जॉईन केली आहे. आणि आतापर्यंत माझ्या 60 पदयात्रा झालेल्या आहेत. त्या पण अखंडित शाहीमध्ये खंड न होता खंडितपणे त्या झालेल्या आहेत. आणि वर्षातून 2 पालख्या असतात. 2 पालख्यांमध्ये दोन्ही पालखीमध्ये पूजेचं काम बाबांनी ती जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे आणि ती पूर्ण निष्ठेने ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. पालखीमध्ये बरेच असे अनुभव येत असतात. मला एक आलेला अनुभव मी तुमच्याकडे कथन करतो. चालेल.
ह्याच पालखीमध्ये आम्ही चालत असताना वसेवरनं पालखी निघाली. त्यावेळेला पालखी नव्हती तर खाली बाबांची छबी होती. असं बाबांची छबी घेऊन निघाल्यानंतर बाबांना हार आपल्याला बाबांना अर्पण करायचं आहे. तर बाबांना कुठे हार आणि प्रसाद आम्हाला मिळाला नाही. म्हणून आम्ही पडगा गावातून सकाळी 6 वाजता गेल्यानंतर तिकडे एक हॉटेल दिसलं, जस्ट तसं खोललेलं. ते बोललं बाबांना तिकडे बघूया आपण प्रसाद मिळतो का. पण गेलो विचारलं तर बोलतं प्रसाद आणि हार. बोले हार तर बोलले समोरच्या घरात मिळेल. हां प्रसाद पण आम्ही गेलो हार घ्यायला. त्यानंतर हार तयार नाही बोलतो आम्ही बनवतो. ते थांबा 2 मिनटं. मग आम्ही तोपर्यंत हॉटेलात चहा पिला. चहा पिऊन हार घेऊन आम्ही निघालो. जसं पडगा सोडलं आणि रोडवर हायवेला रोडवर असं आम्ही येतोय तर शिवडी संस्थांची गाडी आली आणि त्यांनी काही न विचारता आम्हाला प्रसादाची पुडी दिली. म्हणजे गाडी निघून गेली. हा आमच्या जीवनात आलेला एक अनुभव. तसंच पांडुर्लीला एक आलेला जिवंत अनुभव. आरतीच्या वेळेला संध्याकाळची धूप आरती होती. आरती झाल्यानंतर पालखी होती. पालखीमध्ये छबी होती आणि बाबांच्या हृदयामध्ये आम्ही हृदय हालताना बघितलेलं. बापरे. तर असे बरेच अनुभव आलेले आहेत. पालखीमध्ये बरीच मंडळी येते. हौशे गौशे आणि नवशे. हौशे म्हणजे ज्यांना हौस आहे म्हणून येत आहेत. गौशे मला काहीतरी मिळेल म्हणून येत आहेत. आणि नवशे म्हणजे नवस म्हणून येतात आपल्या की बाबा माझा काम झाली इच्छा पूर्ण झाली तर मी येईल म्हणून. तर असेच बरेच पदयात्री येत आहेत. बऱ्याच पदयात्रींना खूप अनुभव येत आहेत. आणि एकदा आल्यानंतर पदयात्री परत येण्याचा म्हणजे जाताना बोलते की अरे नाही बस आता. पण असं वाटतं की पुढच्या वर्षी आल्यानंतर अरे मी कधी जाणार, कधी पदयात्रा आहे, कधी पदयात्रा आहे. मला बऱ्याच भक्तांचे फोन येतात कधी पालखी निघणार, कधी पालखी निघणार. तशीच दुसरी गोष्ट श्रद्धा. बाबांनी 2 संदेश दिलेले आहेत, श्रद्धा आणि सबुरी. श्रद्धा ठेवा आणि सबुरी पण ठेवा. सबुरीचं फळ मिठावत आहे. तसं जर बाबांनी तुम्हाला क्षणात दिलं, समजा की 1 पदयात्रा झाली, 2 पदयात्रा झाली आणि बाबांनी तुम्हाला सगळं दिलं वैभव, तर ते अनिश्चित काळासाठी असतं, ते टिकणारं नसतं. पण ज्या वेळेला आपण जातो आणि सारे माझ्या 10 पदयात्रा झाल्या, 10 वाऱ्या झाल्या, तर माणूस काय होता अरे मी एवढ्या पदयात्रा केल्या अजून मला बाबांनी काय दिलं नाही. पण ज्या वेळेला बाबा देत आहेत उशिराने श्रद्धा सबुरी, तर ते कायमस्वरूपी असतं. ते नेहमी भक्तांनी पालखीमध्ये नामस्मरणात पालखीच्या सोबत आणि आपल्या आरती ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यायचा. आणि आपलं जीवन जो गेला पुढे तो पुढेच जाणार. जो झाला बाबांचा दास त्याच्या जीवनाचे सोने होईल हमखास. ओम साईराम. तर गाईज आता थोड्या वेळातच आम्ही नाश्त्याच्या स्पॉटवर पोहोचणार आहेत. तर आज आम्ही 15 किलोमीटर चाललो आहेत. आता याच्या पुढे पण आता चालायचं आहे नाश्ता करून. तर आज नाश्त्याला मेनू काय आहे माहिती नाही, पण बोलता जाऊन मला दाखवतो, पुढे जाऊन दाखवतो. तरी पण आम्हाला माहिती पडलं आहे वडापाव आहे. तर आपण प्रत्यक्ष बघूया आपण पुढे जाऊन. सो भेटूया. तर आता ऑलमोस्ट आम्ही आता पोचलो आहे नाश्त्याच्या स्पॉटकडे. पोचलो आहेत आम्ही ऑलमोस्ट. नाश्ता करायला पहिल्याच बसल्या तिकडे. आमची वाट नाही बघत. नाश्ता वडापाव खाल्ला गरम गरम. हा बा लागणार आहे. हे 2 फुकट बोलतात आमच्या पालखीसोबत येणार आहे आणि आताच पहिला येऊन खायला लागले. आजचा मेनू आहे वडापाव. एकटी वडापाव खायला लागले हावरे.
बस आणि खा ना. चालून चालून खूप थकलेत तर सगळ्यांच्या चेहऱ्यामध्ये झोप आले. तर आता आम्ही नाश्ता वगैरे करून निघालोय. आता आम्ही दुपारच्या स्पॉटकडे पोचणार आहेत. 2.5 ते 3 किलोमीटर असा रस्ता आहे. तर आम्ही आता चालतोय. 10 किलोमीटरचा रस्ता बाकी आहे आता. जे पदयात्रेवाले भेटले आहेत, साईराम भावा. साईराम. तर आत्ताच पोचलोय आम्ही आणि खूप थकलोय, खूप चाललो. आज दुसरा दिवस आहे आमचा आज. तर आता बॅगा वगैरे घेऊन मस्तपैकी पाय वरती करून मस्तपैकी आराम करायचा आणि मग शिट्टी वाजल्यावर जेवायला जायचं. सो आता बॅग घेतो आम्ही. टेम्पो आला इकडे आता तिला. झालाय. तर आता आम्ही चाललोय जेवायला. तर आता काय काय बनवलंय ते दाखवतो तुम्हाला. साईराम भावा. साईराम. साईराम भावा. साईराम. साईराम. आज स्वीट मध्ये आहे गुलाबजाम. सायमाई दुपार. तर आता वाजले आहेत 3. तर आता आम्ही निघणार आहेत थोड्या वेळातच. पालखीची पण तयारी झाली आहे निघायची. तर आता आम्ही पालखी घेऊन निघतोय. मस्त फ्रेश वगैरे झालो, जेवलो. आता निघतो आम्ही. की सोडले आहे मी, कारण की पालखी खूप थांबते आणि थांबत थांबत येणार आहे. तर आजचाच खूप मोठा स्पॉट आहे. तर आता आम्ही चाललोय पुढे. एवढ्या लवकर निघते? लवकर नाही, लेट झाले पालखी. सो आता चला जाऊया पुढे पुढे. भेटूया पुढच्या रस्त्याला. पुढे चाय पाणी आहे आपल्याला, तिकडे भेटूया आपण. हॅलो गाईज. तर आता आम्ही निघालोत पालखी घेऊन. तर आता चालतोय. आज खूप चालला आहे. आज हा मुसलमान एरिया अख्खा पूर्ण कंपनी एरिया आहे. तर आज खूप टाईम लागणार. तर चला भेटूया पुढे. मुसलमान एरिया आमचा क्रॉस झाला आहे. तर एरियाचं नाव तर माहिती नाही मला. तर आता आमचा नाश्ता आहे इकडे, म्हणजे थोडं चाय पाणी इकडे आता आम्हाला देणार आहेत. दाखवतो तुम्हाला.
ओम साईराम. आता इकडे आमचा नाश्ता होणार. ओम साईराम. साईराम साईराम. साईराम ब्लॉगमध्ये. तर आता आम्ही मुसलमान एरिया आमचा क्रॉस झाला आहे. तर आता पुढे आता नाश्त्याचा स्पॉट आहे. तर माझ्या जोडीला ताई पण आहे. साईराम ताई. तर आता तुम्हाला एक दाखवतो स्पेशल. हां खूप चाललो आणि आता वाजले आहेत 6 वाजायला आले आणि आता जस्ट नाश्त्याच्या स्पॉटवर पोचलो. साईराम बाबा. तर आता नाश्ता काय बघूया आपण. आजचा नाश्ता आहे मक्का. मसाला मक्का. मसाला मक्का. नाश्ता वगैरे करून निघालो आम्ही. कधीच निघालेलो पण मी बोलायला विसरलेलो. तर आता निघालो आहे आम्ही. 10-15 मिनटाचा रस्ता आहे. तर आता आम्ही चालतो आहे. सोबत माझी नवीन फ्रेंड आहे. म्हणजे बहीणच झाली आपली पालखीमध्ये. तर तिला रस्ता वगैरे काय माहिती नाही, अंधार आहे. पण तिला आता आम्ही घेऊन चाललो आहे. सो चला भेटूया आपण आपल्या स्पॉटवर आता. तर गाईस आत्ताच जस्ट पोचलो आणि मस्तपैकी फ्रेश बीच झालो. तर आता मस्तपैकी आराम करतो थोड्या वेळ आणि मग आरतीला जाणार. आणि मग आता भेटूया आपण आरतीला. सो आता पब्लिक दाखवतो कसे झोपले आहेत. साईराम. साईराम. आता रे जेवायला बसले आहेत. आज जेवायला मेनू काय माहिती नाही. डाळ, भेंड्याची भाजी, लोणचं, पापड. साईराम. साईराम. सचिनला रसगुल्ले जाम आवडतो. ओके. साईराम बाबा. साईराम. ओम साईराम. साईराम. माहिती आहे कोण गाडी आहे? साईराम बाबा. साईराम. ची मंडळी बसली आहे. पूर्ण फुल मंडळी. काय भाऊजी
जेवायला काय बसलंय? पुऱ्या साईराम भावा साईराम. साईराम भावा साईराम. साईराम. डॉन आहे आमचा डॉन. साईराम भावा साईराम. त्याचं नाव चड्डा. कोणाचा? त्याच्या पोपटलाल. साईराम. एवढं फास्ट जेवतात का जेवणच संपलं यांचं. आमचे प्रथमेश त्यांचे पप्पा त्यांची पप्पा काय माहिती सकाळ. आता वाजल्यात 5. तर आताच उठलो. आता मस्तपैकी फ्रेश होतं आणि मग चहा वगैरे पिऊन मग आता आम्ही चालायला निघणार. तर भेटूया चाय प्यायला.